तुम्ही कितीही प्रयत्न करा, पण हा क्रोध, हा लोभ, ही अस्वस्थता तुमची पाठ सोडत नाहीये. कारण काय? तुम्ही अजूनही मायेच्या 3 गुणांच्या तुरुंगात अडकलेले आहात. मागील भागात आपण जाणलं, गुणांच्या पलीकडे जाणं म्हणजे शुद्ध आत्मप्रकाशाची सर्वोच्च अवस्था. पण तिथे पोहोचायचं कसं? कोणतं वाहन आपल्याला त्या अमृत मार्गावर घेऊन जाईल? आज गीतेच्या 14व्या अध्यायात भगवान श्रीकृष्ण थेट त्याचा अंतिम निर्णायक मार्ग सांगत आहेत. भगवंतांचा आदेश याच वचनात उत्तर दडलाय. लक्ष देऊन ऐका. मामच यो व्यभिचारेण भक्ती योगेन सेवते सगुणान समतित्येतान ब्रह्म भूयाय कल्पते. याचा अर्थ, जो एकनिष्ठ अखंड भक्तीने माझी सेवा करतो तो 3ही गुणांना पार करून परमब्रह्मामध्ये विलीन होण्यास पात्र ठरतो. पंचलाईन. अव्यभिचारी भक्ती हाच गुणातीत अवस्थेचा महामार्ग आहे. भक्ती म्हणजे काय? पण थांबा, भक्ती म्हणजे नुसतं टाळ वाजवणं किंवा पूजा करणं नाही. ही सुपरफिशियल भक्ती नाही. श्रीकृष्ण म्हणतात, अव्यभिचारी भक्ती म्हणजे हृदयातून वाहणारी अखंड समर्पणाची नदी, जिथे तुमचा प्रत्येक श्वास, प्रत्येक कर्म भगवंताला समर्पित असतो. तुम्ही म्हणता, कृष्णा, तूच माझा आधार, तूच माझं सर्वस्व. ही आहे खरी भक्ती. भक्तीची 4 शक्तिशाली पावले. भक्ती हा अंतिम मार्ग का आहे? कारण भक्ती ही डायरेक्ट ॲक्शन घेते. 1. अहंकार वितळतो, करता मी नाही, परमेश्वर आहे हे कळताच सत्वगुण सुद्धा पकड बनत नाही. 2. रजोगुण शांत. तृष्णा, धावपळ, सतत काहीतरी मिळवण्याची स्पर्धा सगळं आपोआप ओसरतं. 3. तमोगुण नष्ट. अज्ञानाचा, आळसाचा अंधार कायमचा नाहीसा होतो. मन जागृत होतं. 4. मन स्थिर. मन जिथे भगवंताच्या चरणी स्थिर झालं तिथे गुणांची पकड तुटते. आत्ताच स्वतःला विचारा. मित्रांनो, ही शिकवण केवळ ऐकून सोडून देण्याची नाही, तर जीवन बदलून टाकणारी आहे. 1 मिनिट डोळे बंद करा आणि स्वतःला विचारा की माझी भक्ती अखंड आहे की केवळ संकटात आठवते आणि काम झाल्यावर बदलते? पुरुष भक्ती वाढवण्याचे 4 सोपे उपाय. भक्ती वाढवण्यासाठी काय करायचं? नामस्मरण. ओठांवर आणि मनात हरिनाम अखंड ठेवा. समर्पण. प्रत्येक निर्णय आणि फळ देवावर सोपवा. सेवा. कोणताही स्वार्थ न ठेवता इतरांची सेवा करा. स्मरण. संकटात किंवा सुखात सुद्धा देव आठवा. ही 4 पावलं तुम्हाला घेऊन जातात थेट ब्रह्मभूत अवस्थेत, जिथे भक्त शाश्वत शांती आणि शुद्ध आनंद असतो.